शहरामध्ये स्वतःच्या हक्काचा एक प्लॉट असावा हे स्वप्न आपले सगळ्यांचंच असतं. पण हे स्वप्न पूर्ण करायला जाताना म्हणजे कागदपत्रांचं एक असं चक्रव्यूह समोर येतं की माणूस अडकून जातो. आमच्या एका श्रोत्याने मुंबईतल्या प्लॉट खरेदीबद्दल काही माहिती पाठवली आहे आणि त्यातली गुंतागुंत सोपी करून सांगण्याची विनंती केली आहे. मालमत्ता पत्रक म्हणजे नक्की काय? खरेदी खत आणि इंडेक्स 2 यातला नेमका फरक काय असतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जी जमीन घेतोय तिच्यावर कुठला छुपा बोजा किंवा कर्ज नाहीये हे नक्की कसं तपासायचं? आजच्या भागात आपण या सगळ्या स्रोतांचा अभ्यास करून शहरातल्या प्लॉट खरेदीचा मार्ग एकदम सोपा करणार आहोत. चला तर मग या कागदपत्रांच्या जंजाळातून एक सुरक्षित मार्ग शोधूया. मॅडम, सुरुवात अगदी मुळापासून करूया का? समजा एखाद्या व्यक्तीने शहरात प्लॉट घ्यायचं ठरवलं तर त्याला अनेक सरकारी कार्यालयांची नावं दिसतात. उपनिबंधक, शहर भूमापन, नगरपालिका. सामान्य माणसाने नक्की सुरुवात कुठून करायची? गोंधळ होतो ना. हो, अगदी स्वाभाविक आहे हा गोंधळ. पण आता म्हणजे पूर्वीसारखं प्रत्येक गोष्टीसाठी हेलपाटे मारायची गरज राहिलेली नाहीये. आपल्या स्रोतांनुसार आणि माझ्या अनुभवातून सांगते, आता माहिती मिळवण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्ग आहेत. मुख्यत्वे 4 ठिकाणं लक्षात ठेवली की अर्धी लढाई जिंकल्यात जमाय. फक्त 4? बरं. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाभूमी अभिलेख. हे सरकारी पोर्टल. इथे आपल्याला 7/12 उतारा आणि शहरांसाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे मालमत्ता पत्रक किंवा प्रॉपर्टी कार्ड मिळतं. अच्छा, म्हणजे माहितीचा पहिला स्रोत हाच. सुरुवातच ऑनलाईन. अगदी बरोबर. दुसरं ठिकाण आहे उपनिबंधक कार्यालय, म्हणजे आपलं सब रजिस्ट्रार ऑफिस. इथे मालमत्तेच्या खरेदी विक्रीचे व्यवहार म्हणजे खरेदी खत नोंदवले जातात. आणि त्या व्यवहाराचा पुरावा म्हणून इंडेक्स 2 ची प्रत आपल्याला इथे मिळते किंवा त्यांच्या IGR महाराष्ट्र पोर्टलवरही शोधता येते. ओके. तिसरं आहे शहर भूमापन कार्यालय म्हणजे सिटी सर्वे ऑफिस. इथे प्रॉपर्टी कार्ड आणि सिटी सर्वे नंबरबद्दलची अधिक डिटेल माहिती मिळते. आणि चौथं म्हणजे आपली स्थानिक नगरपालिका, जिथून आपण प्रॉपर्टी टॅक्सची बिलं आणि इतर परवानग्या तपासू शकतो. छान. म्हणजे आता एक नकाशा तयार झालाय की कोणत्या कामासाठी कुठे जायचं. आपण नेहमी 7/12 हा शब्द ऐकतो. तो गावात किती महत्त्वाचा आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण या स्रोतांमध्ये शहरांसाठी मालमत्ता पत्रक किंवा प्रॉपर्टी कार्डवर जास्त भर दिलाय. या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? आणि शहरातल्या व्यवहारासाठी प्रॉपर्टी कार्ड इतकं महत्त्वाचं काय? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. गावात 7/12 आणि शहरात प्रॉपर्टी कार्ड हाच खरा आधार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वाह. 7/12 उतारा प्रामुख्याने ग्रामीण भागातील जमिनीची माहिती देतो. म्हणजे जमिनीचा मालक कोण, ती शेतजमीन आहे की बिगर शेती, त्यावर काही कर्ज आहे का आणि सरकारचा महसूल किती आहे, ही सगळी माहिती त्यात असते. पण शहरांमध्ये कसं आहे, जमिनीचे छोटे छोटे तुकडे झालेले असतात, सोसायट्या, इमारती उभ्या राहतात. तिथे 7/12 पुरेसा ठरत नाही. म्हणूनच मग प्रॉपर्टी कार्डची गरज पडली. अगदी. मालमत्ता पत्रक हे शहरांमधल्या जमिनीसाठीचं ओळखपत्र आहे असं समजा. त्यात त्या प्लॉटच्या अचूक सीमा, त्याचं क्षेत्रफळ, मालकी हक्क आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणतं? सिटी सर्वे नंबर किंवा CTS नंबर हा स्पष्टपणे लिहिलेला असतो. मुंबईसारख्या शहरात कोणताही व्यवहार हा CTS नंबर आणि प्रॉपर्टी कार्डच्या आधारावरच होतो. त्यामुळे शहरात जमीन घेताना 7/12पेक्षाही आधी प्रॉपर्टी कार्ड तपासावं. म्हणजे प्रॉपर्टी कार्ड हे त्या प्लॉटचं शहरी आधार कार्डच झालं, हे स्पष्ट झालं. आता आपण मालमत्ता ओळखली, तिचं सरकारी ओळखपत्र तपासलं. पुढची पायरी म्हणजे ती मालमत्ता निर्वेध आहे का हे तपासणं. म्हणजे तिच्यावर कुठलाही आर्थिक बोजा किंवा कायदेशीर वाद नाही. हे कसं कळणार? स्रोतांमध्ये एका चेकलिस्टचा उल्लेख आहे. आपण ती चेकलिस्टच तयार करूया का श्रोत्यांसाठी? हो, नक्कीच. आपण स्टेप बाय स्टेप बघूया, म्हणजे कोणताही मुद्दा सुटणार नाही. स्टेप 1, मालकी हक्काची पडताळणी. सगळ्यात आधी विक्रेत्याकडून मालमत्तेची मूळ कागदपत्र, जसं की त्याचं स्वतःचं खरेदी खत, मागा. आणि त्यावर त्याचं नाव आहे का आणि ते प्रॉपर्टी कार्डशी जुळतंय का हे तपासा. ही झाली पहिली आणि मूलभूत तपासणी. पण समजा मूळ मालकाने त्या प्रॉपर्टीवर कर्ज घेतलं असेल तर? ते तर प्रॉपर्टी कार्डवर लगेच दिसणार नाही. बरोबर. इथेच दुसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप येते. कोणती? काढणं. हे प्रमाणपत्र आपल्याला उपनिबंधक कार्यालयातून मिळतं. गेल्या 13 ते 30 वर्षांत त्या मालमत्तेवर कोणते कोणते व्यवहार झाले, कोणी कर्ज घेतलं का, किंवा त्यावर कोर्टाचा काही वाद सुरू आहे का, या सगळ्याची नोंद त्यात असते. अच्छा. हे प्रमाणपत्र क्लिअर असेल तरच व्यवहार पुढे न्यावा.
इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. हो. काही वकील 13 वर्षांचा सर्च रिपोर्ट पुरेसा मानतात, तर काही जण 30 वर्षांचा आग्रह धरतात. या कालावधीत इतका फरक का? आणि कमी कालावधीचा रिपोर्ट काढण्यात काही धोका आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. कायद्यानुसार मालमत्तेवरच्या काही हक्कांसाठी 12 वर्षांची मुदत असते. त्यामुळे किमान 13 वर्षांचा सर्च रिपोर्ट काढला जातो. बरोबर. पण काही जुने व्यवहार जसे की गहाणखत किंवा इतर काही करार यांची मुदत जास्त असू शकते. त्यामुळे 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट काढणं हे अधिक सुरक्षित मानलं जातं. यात थोडा जास्त वेळ आणि खर्च जातो, पण मालमत्तेचा संपूर्ण भूतकाळ आपल्यासमोर येतो आणि भविष्यातला धोका टळतो. म्हणजे मनाशांतीसाठी 30 वर्षांची तपासणी केव्हाही चांगली. अगदी. ठीक आहे, म्हणजे थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल, पण संपूर्ण खात्री करून घ्यावी. चेकलिस्टमधली पुढची स्टेप काय असेल? स्टेप 3, सरकारी रेकॉर्ड्सची पडताळणी. आपण आधीच प्रॉपर्टी कार्डबद्दल बोललो, ते ऑनलाईन तपासा. सोबतच मालमत्ता कराच्या म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सच्या ताज्या पावत्या विक्रेत्याकडून मागा. कोणताही कर थकीत नाही याची खात्री करा, कारण थकीत कर नवीन मालकाला भरावा लागतो. अरे बापरे, ही मोठी भानगड होऊ शकते. हो. आणि स्टेप 4, परवानग्या तपासा. शहरात प्लॉटवर बांधकाम करायचं असेल तर ती जमीन बिगर शेती म्हणजे NA असणं आवश्यक आहे. त्याचा NA आदेश तपासा. या 4 मुख्य स्टेप्स पूर्ण केल्याशिवाय व्यवहाराच्या पुढच्या टप्प्यावर जाऊच नये. ही चेकलिस्ट तर खूपच उपयुक्त आहे. आता समजा ही सगळी तपासणी झाली आणि मालमत्ता योग्य वाटली, मग येतो खरेदी विक्रीचा दिवस. तेव्हा खरेदी खत आणि इंडेक्स 2 हे 2 शब्द सतत ऐकायला मिळतात. हे दोन्ही एकच आहेत की वेगळे? हे 2 वेगळे पण एकमेकांशी जोडलेले दस्तावेज आहेत. खरेदी खत म्हणजे समजा त्या व्यवहाराची संपूर्ण कहाणी. त्यात मालमत्तेचं सविस्तर वर्णन, चतुर्सीमा, खरेदी विक्रीची रक्कम, अटी व शर्ती असं सगळं तपशीलवार लिहिलेलं असतं. हा एक कायदेशीर करार आहे. ओके. जेव्हा हे खरेदी खत उपनिबंधक कार्यालयात नोंदणीकृत होतं, तेव्हा सरकार त्या व्यवहाराची एक संक्षिप्त नोंद आपल्या रजिस्टरमध्ये करतं. आणि त्या संक्षिप्त नोंदीलाच इंडेक्स 2 म्हणतात. अगदी बरोबर. इंडेक्स 2 म्हणजे तुमच्या दस्त नोंदणीचा आरसाच आहे. त्यात मालमत्तेचा प्रकार, क्षेत्रफळ, दोन्ही पक्षांची नावं आणि व्यवहाराची रक्कम यांसारखी महत्त्वाची माहिती असते. हा दस्त नोंदणी झाल्याचा सरकार दरबारी असलेला पक्का पुरावा आहे. ही आरशाची उपमा एकदम चपकल आहे. इथेच एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया, ज्याचा उल्लेख स्रोतांमध्ये पण आहे. अनेक लोकांना वाटतं की एकदा खरेदी खत झालं, स्टॅम्प ड्युटी भरली आणि पैसे दिले की आपण कायदेशीर मालक झालो. पण हे अर्धसत्य आहे, नाही का? हो, आणि हा खूप मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. अर्धवट ज्ञान धोक्याचं म्हणतात तसंच आहे हे. खरेदी खत करणं ही मालकी हक्क मिळवण्याच्या प्रक्रियेतील फक्त एक महत्त्वाची पायरी आहे, ती शेवटची नाही. अच्छा. हो. जोपर्यंत तुम्ही खरेदी खताच्या आधारे सरकारी दप्तरात म्हणजे प्रॉपर्टी कार्डवर स्वतःच्या नावाची नोंद करत नाही, तोपर्यंत सरकारसाठी जुना मालकच त्या जागेचा मालक असतो. अरे देवा, म्हणजे फक्त व्यवहार करून भागत नाही, तर सरकारला आता मी नवीन मालक आहे हे अधिकृतरित्या सांगावं लागतं. या प्रक्रियेला काय म्हणतात? याला फेरफार नोंद किंवा म्युटेशन एंट्री असं म्हणतात. खरेदी खत झाल्यानंतर लगेचच शहर भूमापन कार्यालयात अर्ज करून प्रॉपर्टी कार्डवर आपलं नाव लावून घेणं बंधनकारक आहे. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात आणि भविष्यात अडचणीत येतात, कारण जुना मालक त्याच प्रॉपर्टीवर पुन्हा कर्ज काढू शकतो किंवा ती दुसऱ्याला विकण्याचा प्रयत्नही करू शकतो. बापरे. त्यामुळे खरेदी खत झाल्यावर सगळ्यात पहिलं काम म्हणजे फेरफार नोंदीसाठी अर्ज करणं. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. ही माहिती खरंच खूप मोलाची आहे. म्हणजे मालकी हक्कावर शिक्कामोर्तब करण्यासाठी फेरफार नोंद हीच खरी किल्ली आहे. मॅडम, तुमच्या अनुभवातलं एखादं उदाहरण आहे का, जिथे या कागदपत्रांच्या अचूक तपासणीमुळे एखाद्याची मोठी फसवणूक टळली असेल? हो, एक किस्सा सांगतेच. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्याकडे एक सद्गृहस्थ आले होते. त्यांना मुंबईच्या उपनगरात एक प्लॉट बाजारापेक्षा खूपच कमी किमतीत मिळत होता. विक्रेता त्यांना रोज घाई करत होता की आजच व्यवहार करा, नाहीतर दुसरी पार्टी तयार आहे. अशा वेळी माणूस मोहात पडतो. साहजिक आहे. मी त्यांना फक्त एकच सल्ला दिला की बाकी काही करण्याआधी आपण फक्त त्या जागेचं 30 वर्षांचं भारमुक्त प्रमाणपत्र काढूया. आणि त्यात काहीतरी वेगळंच समोर आलं असणार. नक्कीच. जेव्हा आम्ही ते प्रमाणपत्र काढलं तेव्हा धक्काच बसला.
त्या प्लॉटवर एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेचं मोठं कर्ज होतं आणि ते न फेडल्यामुळे बँकेने ती मालमत्ता जप्त करून तिच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. अरे देवा. विक्रेता ती मालमत्ता लिलावात जाण्याआधी विकून पैसे मिळवण्याच्या गडबडीत होता. त्या एका कागदामुळे त्या गृहस्थांचे कष्टाचे कमावलेले जवळपास 50 लाख रुपये वाचले. अंगावर खाटा आला. म्हणून मी नेहमी सांगते, स्वस्तात मिळतंय म्हणून घाई करू नका, आधी कागदपत्र तपासा. म्हणजे वेळीच सावधगिरी बाळगल्यामुळे केवढा मोठा अनर्थ टळला. आजकाल अनेक कागदपत्र ऑनलाईन मिळतात. महाभूमी पोर्टलवर डिजिटल सही असलेले 7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड मिळतात. पण लोकांमध्ये एक समज आहे की या ऑनलाईन प्रतींना कायदेशीर किंमत नसते. यात कितपत तथ्य आहे? हा सुद्धा एक गैरसमजच आहे. महाराष्ट्र सरकारने महाभूमीसारख्या अधिकृत पोर्टलवर जी डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत ती कायदेशीरित्या ग्राह्य धरली जातात. अच्छा. माहितीसाठी, बँकेत कर्ज प्रकरणासाठी किंवा अनेक सरकारी कामांसाठी या ऑनलाईन प्रती वापरता येतात. फक्त काही विशिष्ट न्यायालयीन कामांसाठी, जिथे मूळ शिक्क्याचीच गरज असते, तिथे तुम्हाला कार्यालयातून प्रमाणित प्रत काढावी लागते. पण 90% कामांसाठी आणि माहितीच्या पडताळणीसाठी ही ऑनलाईन प्रत पुरेशी आणि विश्वासार्ह आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा फायदा घ्यायला काहीच हरकत नाही. आता शेवटचा पण एक महत्त्वाचा प्रश्न. अनेकदा विक्रेता स्वतः पुढे न येता एजंटमार्फत किंवा कुलमुक्तत्यार पत्राद्वारे म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे व्यवहार करतो. अशा वेळी खरेदीदाराने कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे? हा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. जर एजंट किंवा मुक्त्यार व्यवहार करत असेल तर त्याच्याकडे मालमत्तेच्या मूळ मालकाने दिलेलं पॉवर ऑफ अटॉर्नी आहे का हे तपासा. पण फक्त तेवढं पाहून भागणार नाही. ते पॉवर ऑफ अटॉर्नी नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात मालमत्ता विकण्याचा, खरेदी खतावर सही करण्याचा स्पष्ट अधिकार दिलेला आहे का हे एका चांगल्या वकिलाकडून तपासून घ्या. अनेकदा साध्या कागदावरच्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे व्यवहार केले जातात आणि नंतर मूळ मालक तो व्यवहारच नाकारतो. तेव्हा खरेदीदाराची मोठी फसवणूक होते. बापरे, म्हणजे सगळा व्यवहारच पाण्यात. हो, त्यामुळे पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड आणि विक्रीच्या अधिकारांसहितच असावी ही खात्री करा. ही खूपच महत्त्वाची सूचना आहे. तर आज आपण शहरात प्लॉट खरेदी करण्याच्या प्रक्रियेचा संपूर्ण आढावा घेतला. योग्य कार्यालय ओळखण्यापासून ते प्रॉपर्टी कार्डचं महत्त्व समजून घेण्यापर्यंत, भारमुक्त प्रमाणपत्राद्वारे मालमत्तेचा भूतकाळ तपासण्यापासून ते खरेदी खातानंतर फेरफार नोंद करण्याच्या अनिवार्यतेपर्यंत प्रत्येक टप्पा आपण विस्ताराने पाहिला. हो, आणि या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सरकार कायदे बनवतं, ऑनलाईन सुविधा निर्माण करतं, पण खरी ताकद आपल्या जागरूक राहण्यात आहे. आपल्या हक्कासाठी योग्य प्रश्न विचारण्यात आहे. एक जागरूक नागरिकच फसवणुकीला बळी पडत नाही. हो, आणि हा व्हिडिओ आपल्या गावातले व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.